प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट प्रचाराला दणदणीत शुभारंभ. भव्य रॅलीत जोरदार शक्ती प्रदर्शन. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा आज उत्साह आणि जल्लोषात शुभारंभ करण्यात आला. धनगर गल्ली येथे शेतकरी चौकातील गणपती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनीता कोकाटे, श्री आनंदसिंग राजपूत, सौ लतिका शेंगणे व श्री विलास देसाई यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाचे नेते प्राचार्य मोहन वनखंडे सर यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून प्रचाराची सुरुवात झाली. यानंतर मल्लिकार्जुन मंदिर व बिरोबा मंदिर येथे दर्शन घेऊन भव्य रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या प्रसंगी बोलताना प्राचार्य मोहन वनखंडे सर म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबविण्यात आलेल्या विकास कामांची लेखाजोखा जनता जाणते. लाडक्या बहिणीसह सर्वसामान्य जनतेचा शिवसेनेवर ठाम विश्वास असून या विश्वासाच्या जोरावर प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना उमेदवार बहुमताने विजयी होतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. महानगरपालिका निवडणूक 2026 करिता आम्ही प्रभाग 7 मध्ये शिवसेना या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून मी विलास देसाई ड गटातून, सुनीता कोकाटे, लतिका शेंगणे आणि आनंदसिंग राजपूत हे आम्ही अ ब क ड असं 4 गटामध्ये आम्ही चौघे उमेदवार अधिकृतरित्या नामनिर्देशन पत्र दाखल करून आम्ही आज या ठिकाणी शेतकरी गणेश मंदिर या आमच्या प्रभागातील अतिशय जागृत असे देवस्थान आणि पलीकडे असणारं बिरोबा मंदिर, पुन्हा खंडोबा मंदिर या ठिकाणी जाऊन आम्ही देवाचे आशीर्वाद घेऊन आमच्या पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. या ठिकाणी मी या नागरिकांना, या भागातील नागरिकांना कळकळीची विनंती करेन की एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी या युती शासनानं जे काही या संपूर्ण समाजासाठी काम केलं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला वैद्यकीय फॅसिलिटीचा विचार करावा लागेल. लाडकी बहीण योजना आहे, पुन्हा ST मधला जो प्रवास आहे, हा सर्व ज्या योजना आहेत ज्या आज तळागाळामध्ये जनतेला पोचलेल्या आहेत आणि पुन्हा अजूनसुद्धा या लाडकी बहीण योजनेचा प्रचार चालू असून अजून त्याच्यामध्ये मानधनामध्ये अजून वाढ करायची एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा आहे. आणि अशा या संपूर्ण व्हिजन असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली इकडचे स्थानिक आमचे वनखंडे सर आहेत, उदय सामंत सर आहेत, आमचे राजेश क्षीरसागर जे आहेत, आमचे शंभूराजे देसाई जे आहेत आणि सर्व शिवसेनेचे नेते आमचे विट्याचे सुहास भैया बाबर साहेब आहेत. या सर्वांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेनं आम्ही हे पॅनेल आणि या मिरजेमध्ये आणि सांगलीमध्ये आम्ही एकूण जवळजवळ 66-67 उमेदवार उभे केलेले आहेत. आणि माझा विश्वास आहे की सर्वसामान्य जनता आमच्या चांगल्या या पॅनेलच्या मागे राहून आम्हाला भरघोस मतानं विजयी करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची इलेक्शन आता सुरुवात झाली आहे. या इलेक्शनमध्ये माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 7 मध्ये आमचं शिवसेनेचं पॅनल खूप ताकदीनं लढायला सुरुवात झाली. त्याचा शुभारंभ आज या प्रभाग क्रमांक 7चा झालेला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 7 अ मधून आमच्या मागासवर्गीय महिला प्रतिनिधी म्हणून सुनीताताई कोकाटे उभ्या आहेत. ब मधून आनंदसिंग राजपूत उभा आहेत. महिला गटातून लतिकाताई शेंगणे आणि सर्वसामान्य पुरुष गटातून माननीय विलास देसाई हे 4 तगडे उमेदवार आम्ही शिवसेनेनं माननीय एकनाथभाई शिंदेच्या नेतृत्वाखाली दिलेले आहेत. त्याचा शुभारंभ झालेला आहे. मला विश्वास आहे की माननीय एकनाथभाई शिंदेंनी केलेला महाराष्ट्रातला विकास आणि आता सध्याच्या नगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये जनतेने दाखवलेला विश्वास, जो निवडणुकीमध्ये दिलेला स्ट्राईक रेट पाहता आमचं हे पॅनल अगदी बहुमतानं निवडून येईल असा मला विश्वास वाटतोय. त्याचबरोबर माननीय एकनाथभाईंनी केलेल्या लाडक्या बहिणीच्या ज्या योजना आहेत त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी या धनुष्यबाणाच्या पाठीशी आहेत. आणि मला आत्ता सुरुवात आहे. खरं तर जसं रान पेटेल अपेक्षित आहे 4 तारखेला सकाळी 10 वाजता माननीय एकनाथभाई शिंदे हे आपल्या प्रचाराचा पूर्ण सांगली जिल्ह्यात महापालिकेचा प्रचारा शुभारंभासाठी येण्याची शक्यता 1 तासाभरात आपल्याला ते कन्फर्म होईल. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही महापालिकेवरती भगवा फडकवण्यासाठी नक्की आम्ही शपथबद्ध होऊ असा विश्वास आहे.